मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला इन्स्टंट लिंबू सरबत कसं करायचं, त्याचे म्हणजे प्रीमिक्स कसं करायचं ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता आधी ही मोठी म्हणजे सरबताचीच ही लिंब आहे, त्याच्यात रस भरपूर असतो आणि हे आंबट जास्त असतात. अशी ही लिंब घेतलेली आहे. याचा मी रस काढणार आहे. रस काढते आणि तुम्हाला पुढची कृती दाखवते. ह्याच्यावर मी रस काढणार आहे कारण ही लिंब मोठी आहे, त्याच्यामुळे आता मी कापून घेते आणि तुम्हाला रस काढून दाखवते. अशी ही छान लिंब आहेत, अगदी सरबताचीच लिंब आहेत ही. आणि आपण त्याचं सरबतासाठीच आपण पावडर तयार करून ठेवणार आहोत. हे बघा सुंदर आहे, बिया पण फार कमी आहेत आणि याला रस भरपूर असतो. पण या यंत्रावर रस काढणार आहोत कारण हे लिंबू मोठं आहे, त्याच्यामुळे छोट्या मशीनवर होणार नाही. नेहमीचं आपलं जे लिंबू पिळायचं असतं त्याच्यावर ह्याचा रस निघणार नाही, म्हणून मी हे बघा छान असा रस येतो. आणि परत गाळून येतो सगळा रस, त्याला चाळणी आहे त्याच्यामुळे गाळून येतो रस. असा आपण रस काढून घेऊया आता. हा बघा आपला 1 वाटी रस आहे आणि हा अगदी थोडा पाव वाटी आहे. साधारण एकाला 3 प्रमाणात साखर घालायची असते, पण हे लिंबू जरा जास्त आंबट असल्यामुळे मी एकाला 4 प्रमाण घेणार आहे. आता मी 4 वाट्या साखर घेते आणि त्याच्यावर हा रस आपण ओतून चांगलं वाळवून घ्यायचं आहे. मग तुम्हाला रोज दाखवते कसं करायचं असतं सरबत. आता आपण या 2 ताटात 2-2 वाट्या साखर घेतलेली आहे. हा रस आपण दोन्ही ताटात थोडा थोडा ओतणार आहोत आणि हे साखर आपल्याला विरघळवायची नाही आहे, तर फक्त आपण मिक्स करून हे ठेवायचं आहे आणि वाळवायचं आहे. हे बघा आता हे मी असं हातानं मिक्स करणार आहे. हे साखरेला रस चोळून ठेवायचा आहे, पण ती साखर आपल्याला विरघळवायची नाही आहे. हे बघा असं आपण हे आता वाळत ठेवायचं आहे. वाळत म्हणजे उन्हात ठेवायचं नाही आहे, घरातच ठेवायचं, पंख्यावर वाळवायचं किंवा असं म्हणजे सावलीत वाळवायचं. हे असं आपण खूप सुंदर सरबत होतं आणि पटकन उन्हाळ्यात आपल्याकडे कोण आलं, 1 चमचाभर त्यातली पावडर घातली, पाणी ओतलं गार की सरबत तयार. तसंच हे पण आता ठेवणार आहोत. तर हे आपण असं 2 ताटात करून ठेवलं आहे आणि आपण आता हे असं सावलीतच पंख्यावर वगैरे असं वाळवून घेणार आहोत. मी तुम्हाला रोज त्याची कृती दाखवीन, कसं सुकत जातं आणि काय होतं ते. नंतर हे सुकलं की आपण ह्याची मिक्सरला बारीक पावडर करायची आहे आणि ती आपण एअरटाईट डबीत भरून ठेवायची. कोणीही आलं की झटकन सरबत होतं आपलं तयार. हे सरबत जे सुखायला ठेवलं ते बघा असं झालं. अजूनही सुखायला हवं, पण हे असं होतं. हे पूर्ण सुकलं की आपण ते मिक्सरमधून काढणार आहोत. अजूनही वाळायचं आहे. इन्स्टंट सरबत घेतलं, 1 चमचा पावडर घेतली, टाकलं ग्लासात, झालं सरबत तयार. त्यात थोडं मीठही आपण घालणार आहोत ऐक्या वेळी, भरडायच्या वेळी. अजूनही ओलं आहे, आता होईल पण. अजून 1 दिवसाने आपलं सरबत तयार होईल. हे आपलं मिश्रण छानपैकी वाळलेलं आहे. मी त्याच्यात थोडंसं मीठही घालणार आहे, म्हणजे नंतर मीठ घालायचा प्रश्न नाही, कारण सरबत म्हटलं की त्यात मीठ घालायला लागतं. त्याच्यामुळे थोडं मीठही घालणार आहे आणि आपण त्याची पावडर करणार आहोत.
लिंबाचं इन्स्टंट सरबत तयार आहे. आता मी याचं तुम्हाला सरबत करून दाखवणार आहे. हे सरबताचं प्रीमिक्स केलेलं आहे. किती सुंदर आपलं प्रीमिक्स झालं आहे बघा. मी तुम्हाला पहिल्यापासून कृती दाखवलेली आहे लिंबाचा रस काढण्यापासून. आता हे आपलं प्रीमिक्स तयार झालं आहे. आता आपण त्याचं सरबत तयार करूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी आणखीन ते थंड आणि आरोग्याला चांगलं होण्यासाठी म्हणून मी त्याच्यात सब्जा घालते आहे. सब्जा घातला आहे. त्यानंतर हा बर्फ घालणार आहे. बर्फ कोणाला हवा असेल तर घालावा, नको असेल तर घालू नये. बर्फ हा ऑप्शनल आहे. कोणाला हवा असेल तर, नसेल चालत तर घालू नये. पण सगळ्यांना बर्फ हवा असतो म्हणून आपण घालायचा. स्वतः आपण बर्फ घातला आहे. तर यावर आपण प्रीमिक्स घालणार आहोत. हे बघा, साधारणपणे एवढ्या ग्लासाला 1.5 चमचा प्रीमिक्स बास होईल. वाटलं ज्याला स्ट्रॉंग हवं असेल त्याने आणखीन घालावं, पण एवढं माझ्या अंदाजानं बास होईल. घालणार आहोत. बर्फ घातलेला आहे त्याच्यामुळे याच्यात साधंच पाणी घालणार आहोत. आ हा हा, ढवळून घ्यायचं. फार मोठं ढवळायला काय नकोच आहे, बारीक केलेलं असल्यामुळे. वेलची, काळं मिरी, जे जे आपल्याला काय केशर काय हवं असेल ते आपण घालावं त्याच्यात. खूप छान लागतं आहे. आता आपण त्याच्यात थोडीशी वेलची टाकूया. मी त्याच्यात थोडी थोडी वेलची पावडर टाकणार आहे. घातलेलं आहे सगळं, आपण आत घातलेलं आहे. आंबटपणा वगैरे त्यात व्यवस्थित सगळं घातलेलं आहे. तर आपण हा वर पुदिना ठेवणार आहोत. पुदिन्याचा वाससुद्धा याला छान लागतो. पुदिना असं आपलं हे झटकन होणारं आणि पित्तशामक उन्हाळ्यासाठी सरबत तयार आहे. किती झटकन होतं बघा. आपल्याला हवं ते आपण म्हणजे जिरा पावडर हवं असेल जिरा पावडर घालायची, वेलची, केशर, कोणाला काळं मिरी आवडत असेल तर तेही घातलं तरी चालेल, तुळशीचं पान टाकलं तरी चालेल. आपल्याला जे जे काही हवं असेल ते आपण याच्यात टाकू शकतो. आणि हे एकदम सुंदर पर्याय आहे उन्हाळ्यासाठी. एकदम सुंदर पर्याय आहे. सध्या उन्हाळा भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की हे सरबताचं प्रीमिक्स करा, म्हणजे तुम्हाला रोज घरात झटकन उपयोगी येईल. त्याच्यासाठी हा माझा तुम्हाला व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. वा वा वा, अगदी छान उत्तम झालेलं आहे. पुदिनाचा वगैरे वास लागलाय, सब्जा बी चांगलं टेस्टी लागतं एकदम. वा, छान छान छान.